करायची, पण मुलांवरही लक्ष द्यायला होते, म्हणून त्याने टाटा कंपनीकडून एक कार विकत घेतली. आता ती जळगावहून वरखेडी आणि वरखेडीहून जळगाव कारने ये जा करू लागली, ज्यासाठी तिने जळगाव शहरातील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्स भागात राहणाऱ्या एका खाजगी चालकाला तिची कार चालवण्यासाठी ठेवले होते. अनिता वरखेडीमध्ये ज्या शाळेत शिक्षिका होती त्या शाळेचे प्राचार्य सुधीर कांबळे होते, जे जळगावमधील देवलाली विवेकानंद वसाहतीत राहत होते. एके दिवशी जेव्हा शाळेला सुट्टी होती तेव्हा प्राचार्य सुधीर कांबळे यांना त्यांच्या घरून फोन आला. त्यांचा एक नातेवाईक आजारी होता. त्यांना ताबडतोब जळगावला बोलावले गेले. सुधीर बसने ये जा करत होते. तो त्या दिवशी लवकर घरी जाऊ इच्छित होता, म्हणून त्याने तिला विचारले की तू मला तुझ्या कारमध्ये लिफ्ट देऊ शकतेस का. त्याने ही विनंती केली कारण आता तो शाळेचा प्राचार्य होता, म्हणून तिने त्याला तिच्या कारमध्ये लिफ्ट दिली आणि त्याच्या घरी सोडले. नंतर कोणतेही कारण न सांगता सुधीर कांबळे आठवड्यातून किमान एकदा तिच्या कारने जळगाव येऊ लागला. प्रवासादरम्यान तो तिच्याशी बोलायचा. या संभाषणादरम्यान सुधीरला तिच्याबद्दल सर्व माहिती मिळाली. बोलता बोलता तिने त्याला तिची आर्थिक परिस्थिती, तिच्या घरी कोण आहे, कधी आहे आणि कोण नाही यासारख्या गोष्टी सांगितल्या. ती दिलाची चांगली होती. ती या जाणीवेने मोकळेपणाने बोलत होती की सुधीर प्राचार्य आहे आणि तो तिचा सहकारी आहे. तथापि सुधीरने हळूहळू तिच्याभोवती एक जाळी विणण्यास सुरुवात केली. 14 ऑगस्ट 2023 रोजी प्राचार्य सुधीर कांबळे उदास आणि अस्वस्थ दिसत होते. कोणताही संकोच न करता अनिताने त्याला त्यांच्या काळजीचे कारण विचारले. उद्या मुलीचा शैक्षणिक फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे, ज्यासाठी 3000 रुपये देणे आवश्यक आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. उद्या फॉर्म भरला नाही तर मुलीचे 1 वर्ष वाया जाईल. प्राचार्य सुधीर कांबळे यांनी अनिताला सांगितले की तो अस्वस्थ आहे. जसेच्या तसे प्राचार्याच्या काळजीचे कारण समजले. अनिताने त्याच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी सुधीरला 3000 रुपये भेट म्हणून दिले, कारण अनिताला वाटले की त्यांच्या मुलीचे 1 वर्ष वाया जाऊ नये. दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी तिचे वडील नेहमीप्रमाणे घराबाहेर होते. ते 8 वाजेपर्यंत घरी आले नाहीत. मुलगा आणि मुलगी ट्युशनसाठी घराबाहेर होते. तेही 8 किंवा 8:30 वाजेपर्यंत घरी आले नव्हते. अनिता घरात एकटी होती हे जाणून सुधीर अचानक तिच्या घरी आला. तिने तिच्या प्राचार्याला अचानक घरी आलेले पाहून ती आश्चर्यचकित झाली. जेव्हा तिने त्यांचे स्वागत केले आणि घरी येण्याचे कारण विचारले तेव्हा सुधीर म्हणाला, तू मला 3000 रुपये उसने दिले होते जेणेकरून मी माझ्या मुलीचा फॉर्म भरू शकेन. माझे काम झाले आहे म्हणून मी मिठाई देण्यासाठी आलो आहे. त्यानंतर सुधीरने तिला जबरदस्तीने एक मिठाई खाऊ घातली. मिठाई खाल्ल्यानंतर ती चहा करण्यासाठी आत गेली. तेव्हा अनिताला खूप चक्कर येऊ लागली आणि ती पडणार होती. तेव्हा सुधीरने तिला सावरले आणि घरच्या बेडरूममधल्या पलंगावर झोपवले. जेव्हा ती पलंगावर पडली होती तेव्हा सुधीरने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्याशी गैरवर्तन केले. इतक्यात तिला